झळ घरांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे दूध, किराणा सामान आणि वैद्यकीय खर्च महाग झाले आहेत. दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढवण्याची तयारी सुरू आहे. व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे हजारो प्लास्टिक युनिट्स बंद पडली आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कंपन्यांची चिंता वाढली आहे. कच्चे तेल आणि इतर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे खर्च वाढत आहे आणि कंपन्या दरवाढीचा विचार करत आहेत. यामुळे बाटलीबंद पाणी, मीठ आणि तेल यांसारख्या दैनंदिन वस्तू, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या टिकाऊ ग्राहक वस्तू आणि अगदी शस्त्रक्रिया व्यतिरिक्त वैद्यकीय वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. याचे कारण असे की या युद्धामुळे प्लास्टिक उद्योगाचा कणा मोडला आहे. गेल्या 30 दिवसात कच्च्या मालाच्या किमती 50 ते 70% वाढल्या आहेत. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक ग्रॅन्युल LDPEची किंमत 110 रुपये प्रति किलोवरून 180 रुपये पर्यंत वाढली आहे. इतर पॉलिमर आणि कच्च्या मालाच्या किमतीही प्रति टन 30,000 रुपये ते 70,000 रुपयेने वाढल्या आहेत. परिणामी एप्रिलमध्ये प्लास्टिकच्या किमती 50 ते 60% वाढू शकतात. प्लास्टिकच्या टाक्या आणि कंटेनरच्या किमती 30 ते 40% वाढण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शाह म्हणतात की प्लास्टिक उद्योगात 5 लाख लोक गुंतलेले आहेत. जर संकट अधिक गंभीर झाले तर 2 ते 3 लाख लोक बेरोजगार होऊ शकतात. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्लास्टिक उत्पादनांवरील 18% GST कमी करून 5% करावा, अशी आमची मागणी आहे. बँकांनी खेळत्या भांडवलाची मर्यादा 20% वाढवावी. यामुळे रोख रकमेच्या प्रवाहाची समस्या सुटेल.